गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मला वाटते अंतरी त्वावसावे तुझ्या दासबोधासी त्वाबोध व्हावे. अपत्या परिपाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा. श्रीराम शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सद्गुरु प्रल्हाद महाराज डॉक्टर काका व आदरणीय मंदाताईंना नमस्कार करते. जयश्रीताईंनाही नमस्कार करते. दासबोध अभ्यास वर्गासाठी जमलेल्या तुम्हा सर्व श्रोत्यांना वंदन करते. आज दशक 19 समास 5 सदैव लक्षण निरूपण. आपण या जगतात जन्माला आलो आहे. मग येथे आयुष्य संपेपर्यंत जगावे लागतेच. मग ते उत्तम प्रकारे जगावे. उत्तम रीतीने जगणे माणसाच्या स्वाधीन आहे असे समर्थ ठामपणे सांगतात. किंबहुना उत्तम जीवन म्हणजे काय व ते कसे असते ते सांगण्यासाठीच त्यांनी दासबोध रचला आहे. जे सर्वोत्तम आहे त्याची प्रचिती जीवनात येणे हे उत्तम जीवन आहे आणि आत्मस्वरूप हे सर्वोत्तम आहे. मग त्याची प्रचिती येणे म्हणजेच उत्तम जीवन होय. कारण आत्मा सच्चित आनंदरूप असल्याने उत्तम जीवनात तिन्हींचाही खूप प्रत्यय येतो. सत म्हणजे असणे आहे म्हणजेच जीवन होय. जीवन वाहत राहणे हाच जीवनाचा धर्म आहे. कुठलीही गोष्ट सतत एकाच ठिकाणी पडून राहिली तर ती कुजते, खराब होते. जीवनाचे पण तसेच असते. जीवन वाहत राहिले नाही तर ते कुजते. म्हणजे जीवन सतत प्रगतीकडे वाहत जायला हवे. आपण सतत आपली प्रगती करावी म्हणजे स्वतःची प्रगती करावी व इतरांनाही प्रगती करण्यास मदत करणे हेच उत्तम जीवनाचे मुख्य अंग आहे. आपले जीवन हे केवळ आपल्या मालकीचे नाही तर त्याच्यावर इतरांचाही हक्क असतो. म्हणून दुसऱ्यासाठी केलेल्या कर्माने ते जीवन आपले भरून जावे यातच खरी जीवनाची शोभा आहे. इतरांना चांगले जीवन जगण्यासाठी मदत करणे, त्यासाठी सत्कर्म करणे, पुण्य परोपकार करत राहणे हेच उत्तम जीवनाचे लक्षण होय. सतचा विचार केला आता चित म्हणजे ज्ञान. माणसाने स्वतः प्रथम आत्मज्ञान करून घ्यावे आणि मग ते ज्ञान सर्वांना शिकवावे, द्यावे. सामान्य माणूस अज्ञानी असतो. अज्ञानातून अनेक गैरसमज निर्माण होतात. त्यातून चुकीच्या श्रद्धा उदय पावतात. त्यामुळे मनुष्य फसतो व दुःखाला कारण होतो. म्हणून प्रथम आपले व नंतर इतरांचे अज्ञान निवृत्त करणे हे माणसाचे प्रधान कार्य आहे. कारण ज्ञान काही कोणा एकाची मक्तेदारी नाही, ते सर्वांचेच आहे. फक्त ते कधी कधी झाकलेले असते. म्हणून अज्ञानी माणसाला प्रथम त्याच्या अज्ञानाची जाणीव करून देणे आणि नंतर ज्ञानाच्या क्षेत्रापर्यंत नेऊन सोडणे हे उत्तम जीवनाचे दुसरे अंग आहे. म्हणजे सत हे उत्तम जीवनाचं पहिलं अंग पाहिलं, चित पाहिलं आणि आता आनंद. आनंद म्हणजे तृप्ती, समाधान. जगात दुःख आहे याबद्दल कोणाला सांगायलाच नको. खरं म्हणजे माणसाला दुःख कधीच नको असते. कारण आनंद हा त्याचा मूळ स्वभाव आहे. त्यामुळे प्रत्येक माणूस आपले दुःख नाहीसे करण्यासाठी अनेक उपाय करत असतो. परंतु काही दुःखे अशी असतात की ती व्यक्तीच्या प्रयत्नांनी हरण होत नाहीत.
अशा दुःखांनी हैराण झालेल्या स्त्री पुरुषांना शक्य ते सहाय्य करून त्यांचे दुःख कमी करण्याचा प्रयत्न करणे हे उत्तम जीवनाचे सर्वात महत्त्वाचे तिसरे अंग होय. आपलेही जीवन आनंदी होण्यासाठी व त्या आनंदाची अनुभूती येऊन त्याच आनंदात आपले व इतरांचे जीवन घालवण्यासाठी सदैव लक्षण निरूपण समाज समर्थ सांगत आहेत. श्रीराम समर्थ श्रीराम. मागा बोलिले करंट लक्षण, ते विवेके सांडावे संपूर्ण. आता ऐका सदैव लक्षण, परम सौख्यदायक श्रीराम. मागच्या समासामध्ये समर्थांनी करंट लक्षणे सांगितली होती आणि ती करंट लक्षणे याचसाठी सांगितली होती की ती माझ्यात आहे हे ओळखून त्याचा त्याग विचारपूर्वक त्याग करायचा आणि त्याग करून उत्तम लक्षणे अंगीकारायची. उत्तम लक्षणे अंगीकारणे म्हणजेच अत्यंत सुख देणारी सुदैवी माणसाची लक्षणे ते समर्थ आता आपल्याला सांगणार आहेत. उपजत गुण शरीरी, परोपकारी नाना परी. आवडे सर्वांचे अंतरी, सर्व काळ श्रीराम. सुंदर अक्षर लेहो जाणे, चपळ शुद्ध वाचू जाणे. अर्थांतर सांगो जाणे, सकळ काही श्रीराम. कोणाचे मनोगत तोडीना, भल्यांची संगती सोडीना. सदैव लक्षणानुमाना, आणून ठेवी श्रीराम. काही जणांमध्ये दुसऱ्याला मदत करण्याचे गुण उपजतच असतात. म्हणजे दुसऱ्यांनी मदत करण्यासाठी ते अत्यंत तत्पर असतात. दुसऱ्यांना मदत करण्यासाठी कुठलाच विचारतो मागचा पुढचा विचार न करता ताबडतोब मदतीचा हात पुढे करतात. असे गुण काही लोकांजवळ उपजत असतात. ते सद्गुण आहेत. ते सर्वांना मनापासून सतत आवडत असतात. सुंदर हस्ताक्षर असणे, वेगाने व तरीही अस्खलित व शुद्ध उच्चारासह वाचणे, त्याचा मुख्यार्थ काय आहे, लक्षार्थ काय आहे हे सगळं समजून इत्यादी सर्व गुण त्याच्या जवळ असतात की जो सद्गुणी आहे त्याच्या जवळ असतात. तो कधी कोणाचे मन दुखवत नाही, सज्जनांची संगत सोडत नाही. त्याच्याकडे पाहून देव माणूस कसा असतो याचा अंदाज येतो. असा भाग्यवान लक्षणांचा माणूस जमेल तेवढी केवळ सगळ्यांना मदतच करत असतो. कोणाचेही अंतःकरण तो दुखवत नाही. म्हणून अशा सज्जन संत असे हे लोक असतात. यांच्या सहवासात तो राहतो व त्यामुळे त्याला सर्वजण देव माणूस असेच म्हणतात. तो सकळ जनासी वावा, जेथे तेथे नित्य नवा. मूर्खपणे अनुमान गोवा, काहीच नाही श्रीराम. की असा हा देव माणूस सगळ्यांना हवाहवासा वाटतो. आपल्याकडे जेव्हा सून घरात येते किंवा नवीन बाळ जन्माला येते किंवा मुलगी झाल्यावर पहिल्यांदा ती घरी म्हणजे माहेरी येते तेव्हा तिचा आदर सत्कार स्वागत केल्या जाते. परंतु उत्तम लक्षणे असणारा कुठेही कितीही वेळा गेला तरी त्याचे नाविन्य कायम असते. प्रथम आल्यासारखेच त्याचे स्वागत केल्या जाते. याचे कारण म्हणजे त्याचे आचार विचार उच्चार यामध्ये कुठेच केवळ तर्क किंवा अंदाजपंचे त्याचे वागणे बोलणे नसते. कुठेच अनिश्चितपणाचा मागमूसही नसतो. असे लोक सगळ्यांना हवेहवेसे वाटतात. म्हणूनच ते कुठेही गेले तरी त्यांना पहिल्यांदा आल्यासारखा आदर सत्कार त्यांचा केला जातो. नाना उत्तम गुण सत्पात्र, तेची मनुष्य जगमित्र. प्रगट कीर्ती स्वतंत्र, पराधीन नाही श्रीराम. निस्वार्थ वृत्ती, परोपकारी आचरण, प्रेमळ संभाषण, धर्मानुकूल वर्तन अशा अनेक उत्तम गुणांमुळे सज्जन मनुष्यात त्याची गणना केली जाते. असा सज्जनच जगमित्र होतो. असा मनुष्य सर्व जगाला मान्य होतो. त्याची कीर्ती लोकमान्यता असल्यामुळे तो सर्वांना हवाहवासा वाटतो. हे त्याच्या स्वतःच्या वागण्याने त्याला प्राप्त होते. कीर्ती मिळवण्यासाठी
त्याला कोणाच्या आधाराची गरज लागत नाही, तर ती त्याला स्वतंत्रपणे मिळते. आता समाजात आपण पाहतो की कुठल्याही क्षेत्रात प्रसिद्धी नाव मिळवण्यासाठी प्रसार माध्यमांच्या साहाय्याने ते नाव मिळवतात. परंतु जो उत्तम गुणांमुळे ज्याची उत्तम पात्रता सिद्ध झालेली असते, त्याला नावलौकिकासाठी काही करावे लागत नाही. त्याच्या गुणांनी कीर्ती आपणहून त्याच्याजवळ येते. राखे सकळांचे अंतर, उदंड करी पाठांतर, नेमस्तपणाचा विसर पडणार नाही श्रीराम. नम्रपणे पुसो जाणे, नेमस्त अर्थ सांगो जाणे, बोलायचे वर्तो जाणे, उत्तम क्रिया श्रीराम. जो मानला बहुतासी, कोणी बोलो न शके त्यासी, धगधगीत पुण्यराशी महापुरुष श्रीराम. की असा जो कीर्ती असलेला, जो सगळ्यांना हवाहवासा वाटणारा असा जो मनुष्य असतो की ज्याला लोक देव समजतात, म्हणजे त्याला देव माणूस म्हणतात, अशी व्यक्ती सर्वांची मने सांभाळतो, सतत पाठांतर करतो. अत्यंत न्याय, नीती व धर्माने त्याचे वागणे असते. त्यामुळे लोक त्याला कधीही विसरत नाहीत. कोणाला काही त्याला जर विचारायचे असेल तर तो अत्यंत नम्रता धरून ते विचारतो. कोणाला जर काही सांगायचं असेल, म्हणजे ग्रंथांमधला शब्दांचे अर्थ किंवा ओव्यांचे अर्थ सांगायचे असतील, तर तो अत्यंत शास्त्रशुद्ध अर्थ सांगतो व बोलतो. तसे वागून तो स्वतः जसे बोलतो तसे तो वागतो. अशा प्रकारे सर्व करणे त्याचे अत्यंत उत्तमच असते. म्हणजे त्याच्या हातून घडणारी प्रत्येक क्रिया ही उत्तमच असते. असा उत्तम गुण कधीच एकाएकी आत्मसात करता येत नाही. त्यासाठी आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की महापुरुष अथक प्रयत्न, अतुलनीय धैर्य व निरतिशय कष्ट करून या पदवीपर्यंत पोहोचलेले असतात. त्यांच्या सर्व गुणांचे अनुभव लोकांना सतत येत असतात, म्हणूनच तर ते सर्वमान्य होतात. अशा व्यक्तीला लोकमान्यता प्राप्त आहे, त्याला कोणी नावे ठेवण्याची हिंमत कशी करू शकणार आहे? कुणी त्याच्या विरोधात त्याच्या तोंडावरही काहीच बोलू शकत नाही. ज्याचे कारण समर्थ सांगतात की तो असामान्य महापुरुष धगधगीत पुण्यराशीने युक्त असतो. म्हणजेच त्या महापुरुषाच्या सुकृताचे तेजस एवढे प्रकाशमान असते की क्षुद्र निंदकाचे डोळे त्याच्यासमोर दिपून जातात. तो परोपकार करिताची गेला, पाहिजे तो ज्याला त्याला, मग काय उणे तयाला भूमंडळी श्रीराम. बहुत जन वास पाहे, वेळेसी तत्काळ उभा राहे, उणे कोणाचे नसाहे तया पुरुषासी श्रीराम. की जो सतत दुसऱ्यासाठी झिजत असतो, तीच व्यक्ती सर्वांना हवीहवीशी वाटते. कारण जो दुसऱ्यांसाठी झिजतो तेव्हा त्याच्याबद्दल लोकांना प्रेम निर्माण होते आणि मग त्यांना सुद्धा त्याच्यासाठी काही करावंसे वाटते. अशा या जो दुसऱ्यांसाठी झिजतो अशा लोकांना या जगात काहीच कमी पडणार नाही. यांच्याजवळ प्रत्यक्ष सत्ता नसतानाही ते सत्ताधीश झालेले असतात. बहुत जन वास पाहे, वेळेसी तत्काळ उभा राहे, उणे कोणाचे नसाहे तया पुरुषासी श्रीराम. की खूप लोक यांच्या येण्याची सतत वाट पाहत असतात. त्यांच्या भेटीची त्यांना तळमळ लागलेली असते. कारण त्यांच्या वेळप्रसंगी या माणसांनी त्यांना अत्यंत मदत केलेली असते. पैशाची म्हणो, आर्थिक म्हणो, सामाजिक किंवा नुसता प्रेमाने सुद्धा जर कोणाला आपण आधार दिला त्या प्रसंगाला, तर तो माणूस आयुष्यभर त्याची आठवण ठेवतो. म्हणून त्याच्या वेळप्रसंगी तो मदतीसाठी जो धावून येतो, मग इतरांनाही इतर लोकसुद्धा त्याच्या मदतीसाठी धावून येतात. त्याला इतरांची कधीच उणीव सहन होत नाही. म्हणजे कोणाला जर काही कोणामध्ये उणीव असेल की ते त्याच्याजवळ नाही आहे, त्याच्यासाठी हा त्याला मदत करत असतो, त्याला ते सहनच होत नाही. म्हणून हा मनुष्य उत्तम गुणी असतो. 14 विद्या 64 कळा, जाणे संगीत गायन कळा,
आत्मविद्येचा जिव्हाळा उदंड तेथे श्रीराम. सकळासी नम्र बोलणे मनोगत राखोन चालणे. अखंड कोणी एकाचे उणे पडोचणे दी श्रीराम. न्याय नीती भजन मर्यादा काळ सार्थक करी सदा. दरिद्रीपणाची आपदा तेथे कैसी श्रीराम. 14 विद्या 64 कला संगीत गायनाचे कौशल्य त्याच्याजवळ असते. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे एवढ्या सगळ्या 14 कला विद्या असतानाही सगळ्यात महत्त्वाची जी विद्या आहे ती अध्यात्म विद्येची त्याला अतिशय आवड असते. तो सर्वांशी नम्रतेने बोलतो. सर्वांना काय हवे ते ओळखून तो वागतो. कोणालाही कोणतीही उणीव जर वाटली तर ती ताबडतोब त्या क्षणी तो भरून काढतो. ज्याचे सर्व जीवन न्याय नीती भजन पूजन उपासना इत्यादीच्या चौकटीतील बंदिस्त स्थितीत चालते त्याला दारिद्र्याचे संकट कुठून येईल. म्हणूनच 15व्या ओवीत समर्थ सांगतात, उत्तम गुणे शृंगारला तो बहुतामध्ये शोभला. प्रगट प्रतापे उगवला मार्तंड जैसा श्रीराम. जाणता पुरुष असेल जेथे कलहो कैसा उठेल तेथे. उत्तम गुणाविषयी ते प्राणी करंटे श्रीराम. की असा जो उत्तम गुणांनी शृंगारलेला असतो, वर सांगितलेले सगळे उत्तम गुण त्याच्या अंगी असतात. तो एखादा सूर्य जसा आपल्या प्रकाशाने सगळ्यांना प्रकाशमान करतो तसा हा उत्तम गुणी आपल्या गुणांनी सगळे पराक्रम करून दाखवतो. आणि तो पराक्रमी रूपी सूर्य प्रत्यक्ष उगवल्याप्रमाणे सर्वांच्या मध्ये शोभतो असे समर्थ इथे सांगतात की ज्या सभेमध्ये असा उत्तम पुरुष असतो तिथे कधीच वाद होत नाहीत. तिथे वाजणे शक्यच नाही, कारण हा उत्तम पुरुष तशी वेळच येऊ देत नाही. ज्याच्यापाशी उत्तम गुण नसतात ती माणसे मात्र करंटी असतात. प्रपंची जाणे राजकारण परमार्थी साकल्य विवरण. सर्वामध्ये उत्तम गुण त्याचा भोगता श्रीराम. जीवनामध्ये व्यावहारिक व पारमार्थिक अशा दोन्हीही सत्ता असतात. व्यवहारामध्ये समाजकारण आहे, राजकारण आहे, अर्थकारण याचे ज्ञान असावेच लागते, नाहीतर व्यावहारिक जीवन अपयशी होते. भगवत भक्त आहे म्हणून व्यवहारातील गोष्टींकडे दुर्लक्ष करून अजिबात चालणार नाही. व्यवहारात जसं चाणाक्षपणा हवा असतो तसाच भगवत भक्ती किंवा परमार्थातही चाणाक्ष हवाच. नुसत्या भोंगळपणाने कारभार केला तर त्याचे नुकसान होते. भगवत भक्त असला तरी तो भोळा नसावा. त्याचा व्यवहार भोंगळपणाने केला तर त्याला कोणी माफ करणार नाही, त्याला स्वतःलाही कोणी माफ करणार नाही. तसेच पारमार्थिक जीवनातही अध्यात्म ग्रंथांचा शास्त्रशुद्ध विवरण करताना आधी स्वतःच्या सर्व संकल्पना स्पष्टपणे मांडता आल्या पाहिजे, मगच त्या समुदायासमोर ठेवल्या पाहिजे. समुदायामध्ये ज्याच्याजवळ उत्तम गुण असतील त्याची पारख करून तो त्यांची मग कदरही करतो. मागे एक पुढे एक ऐसा कदापि नाही दंडक. सर्वत्रासी अलौकिक तया पुरुषासी श्रीराम. अंतरासी लागेल ठका ऐसी वर्तणूक करू नका. जेथे तेथे विवेका प्रगट करी श्रीराम. म्हणून समर्थ इथे सांगतात आपल्याला की तोंडावर एक बोलायचं आणि माघारी दुसरंच बोलायचं. व्यवहारात आपण असं पाहतो की तोंड डेगल्या गोड बोलायचं आणि ती व्यक्ती समोरून जात नाही की त्याला लगेच नावं ठेवायची, असे खूप लोकांना सवय असते. म्हणून समर्थ म्हणतात की तोंडावर एक आणि पाठीमागे एक असं ज्याचे बोलणे चालणे कधीच नसते, सर्व लोकांनी त्याचे अलौकिकत्व चांगले जाणलेले असते, तोच उत्तम पुरुष असतो. म्हणून समर्थ म्हणतात कोणाचेही अंतःकरण कधी दुखवू नये असा विवेकाचा विचार तो सर्वांना सर्वत्र सांगत राहतो. कारण आधी तो तसं वागतो आणि मग तो इतरांना सांगतो. कर्मविधी उपासना निधी
विधी वैराग्य विधी विशाळ ज्ञातृत्वाची बुद्धी चळेल कैसी श्रीराम. पाता अवघे उत्तम गुण तयास वाईट म्हणेल कोण. जैसा आत्मा संपूर्ण सर्वांगठी श्रीराम. आपल्या कार्यास तत्पर लोक सती लहान थोर. तैसाची करी परोपकार मनापासून श्रीराम. की त्याचे कर्म करण्याचे कौशल्य, त्याची उपासना अत्यंत विधिवत असते. ज्ञानप्राप्तीची सगळी साधनांच्या माध्यमातून तो ज्ञानप्राप्ती करतो. वैराग्याची हातोटी साधलेल्या त्या व्यापक ज्ञाताची बुद्धी कशी बरे घसरेल. तो अखंड सावधानच असतो. त्याच्यामुळे त्याच्या हातून कधी चूक होण्याची शक्यता नसते. म्हणून समर्थांनी सुंदर उदाहरण दिले आहे की आत्मा जसा सर्व देहात संपूर्ण व्यापून असतो त्याप्रमाणे त्याच्या सगळे सद्गुण पुरेपूर अंतर्मनामध्ये भरलेले असल्याने त्याला कोण नावे ठेवणार. लहान मोठी माणसे जशी स्वतःच्या कर्तव्याविषयी तत्पर असतात तसा हा परोपकार हेच कर्तव्य समजून त्यात मनापासून तत्पर असतो. दुसऱ्याच्या दुःखे दुखवे दुसऱ्याच्या सुखे सुखावे अवघेची सुखी असावे ऐसी वासना श्रीराम. अत्यंत महत्त्वपूर्ण ओवी समर्थ इथे सांगतात आहेत की जगात प्रत्येक व्यक्तीचे सतत काही ना काही सतत प्रयत्न सुरू असतात. ते केवळ सुखासाठीच असतात. म्हणजे प्रत्येकाची धडपड जी आयुष्यभर सुरू असते त्यासाठी तो अहोरात्र मेहनत घेत असतो, अविश्रांत धावपळ करत असतो. ते केवळ सुख मिळावे म्हणूनच आहे. परंतु समर्थ या ठिकाणी वेगळाच विचार, एक वेगळीच संकल्पना या ओवीतून मांडत आहेत. असा विचार केवळ एक संतच करू शकतात. समर्थही संतच आहेत. ही ओवी म्हणजे त्यांचे स्वप्न आहे. समर्थ म्हणतात, आपण सुखी असावे हे तर कुणालाही वाटते, परंतु फक्त मीच एकटा सुखी असावा असा विचार न करता माझ्याबरोबरच्या सर्व जनतेने सुखी असावे असे आपल्याला वाटले पाहिजे. आमच्या वेदांचा उद्घोषच आहे की ओम सहनाव भवतु सहनो भुनक्तु सहवीर्यम करवावही. की ओंकार रूप परमेश्वराच्या कृपेने सर्वत्र सुख, शांती, समृद्धी व सर्वांना आनंद मिळावा. हा आनंद केवळ फक्त मला नाही तर माझ्यासोबत इतरांनाही मिळावा. आम्ही सर्वच आनंदी हो, कारण सगळेच्या सगळे सुखी असल्याशिवाय कुण्या एकट्याला सुख उपभोगता येत नाही. आपल्या आजूबाजूला कोणी दुःखी, कोणी कष्टी लोक असताना आपल्या समोर जर मिष्टान्नाचे जेवण असेल तर ते जेवण आपल्याला करावंसे वाटत नाही आणि तसे करणे सुसंस्कृतपणाचे लक्षणही नाही. आपले एकदम जवळचे कोणी स्नेही नातेवाईक जर कोणी आजारी असतील, काही दुःखद घटना जर घडली असेल तर ती घटना दुसऱ्या गावातही घडलेली असेल, पण ते आपले स्नेही नातेवाईक असतील तर माझ्या घरी मला जेवावंसे वाटत नाही. म्हणजेच आपले स्नेही नातेवाईक आजूबाजूचे लोक सुखी असल्याशिवाय आपल्याला सुख मिळत नाही. म्हणूनच समर्थ या ठिकाणी सुखी होण्याची जणू गुरुकिल्लीच सांगत आहे. तुम्हाला सुखी व्हायचे असेल तर तुमच्या आजूबाजूची सर्व माणसे सुखी होतील अशी वासना, इच्छा मनात ठेवत जा. माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तिन्ही लोकी. अशीच मागणी त्यांनी आपल्या पसायदानात केली आहे. संत एकट्याचे सुख कधीच मागणार नाहीत. ते सर्वांनी सुखी व्हावे अशीच मागणी करतात. तशीच आपणही करावी असा उपदेश सर्वांना समर्थ करतात. असे वाटण्यासाठी आपल्याला मग काय करायला हवे हा विचार तर करावा लागेल ना. त्यासाठी दोन गोष्टी हवा की दुसऱ्याच्या दुःखात आणि दुसऱ्याच्या सुखात आम्हाला सहभागी व्हावे लागेल. दुसऱ्याला ठेच लागल्यावर त्याला खाली पडू न देता त्याला धावत जाऊन मदत करणे हे आपले काम आहे. ठेच लागणे, खाली पडणे ही तर अत्यंत साधीसुधी दुःखे आहेत हो. पण मानवी जीवनात यापेक्षा कितीतरी अधिक मोठी मोठी दुःखे माणसाला असतात. दुःखात मनुष्य भग्न होतो. तो अगदी खचून जातो, पिचून जातो.
त्यावेळेस त्याला असे वाटले पाहिजे की आपले दुःख कोणाला तरी समजते आहे, कोणीतरी आपल्या दुःखात सहभागी होत आहे, कोणीतरी आपल्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत आहे, तर त्याचे अर्धे अधिक दुःख नाहीसे होते. दुसऱ्याचे दुःख नाहीसे करण्यासारखे सुख व पुण्य या जगात दुसरे कुठलेच नाही. अशा दुःखी कष्टी माणसांना तुकाराम महाराजांच्या भाषेत सांगायचे तर अशा रंजल्या गांजल्यांना जो आपलं म्हणतो तेच खरे साधू संत होत. साधू संतांची ओळख तीच की जे इतरांच्या दुःखात सहभागी होतात. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. येथे समर्थही हेच म्हणत आहेत की दुसऱ्याच्या दुःखात इतके मनपूर्वक समरसून सहभागी व्हा की त्याचे दुःख हे त्याचे न राहता तुमचे झाले पाहिजे. ते निराकरण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आपण सुखी होण्याचा अजून एक मार्ग आहे, तो म्हणजे दुसऱ्याला सुखी झाल्यास त्याच्या सुखाचा आनंद आम्हाला झाला पाहिजे. परंतु एक लक्षात घ्यायचे की दुसऱ्याच्या दुःखात सहभागी होणे एक वेळ सोपे आहे, परंतु दुसऱ्याच्या यशात, आनंदात, सुखात सहभागी होणे हे अत्यंत अवघड काम आहे. कुणाच्या मुलाला आपल्या मुलापेक्षा मार्क जास्त पडले, आपल्या मुलाचे प्रमोशन झाले नाही आणि दुसऱ्यांच्या मुलांचे प्रमोशन झाले तर आपल्याला आनंद होत नाही. आपण वरवर तो आनंद असल्याचा आव आणतो, पण मनातून आपण दुःखी झालेलो असतो. अशी बहुतेक लोकांची वृत्ती असते. पण समर्थ म्हणतात, अशी मनोवृत्ती असेल तर आपण कधीही सुखी होणे शक्य नाही. म्हणून दुसऱ्याच्या सुखातही सहभागी होता आले पाहिजे. दुसऱ्याच्या सुखदुःखात सहभागी होण्याचे आपण शिकलो तर सर्वत्र सुखिनं संतु अशी आपली भावना होईल. हा संदेश समर्थ या ओवीतून देतात आणि मग त्यासाठीच अशीच वासना ठेवायची की सर्वांना सुखी ठेव. उदंड मुले नाना परी, वडिलांचे मन अवघ्यावरी, तैसी अवघ्यांची चिंता करी महापुरुष श्रीराम. की ज्याप्रमाणे एकाच कुटुंबात अनेक स्वभावाची अनेक मुले असतात, तरी घरातील कुटुंब प्रमुख म्हणजे जो वडील आहे या नात्याने तो सर्वांवर सारखे लक्ष ठेवतो. अगदी त्याचप्रमाणे सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होणारा, सर्वांच्या सुखाची कामना करणारा विशाल मनाचा महापुरुष या विश्वाला एक कुटुंब समजून कुटुंबासारखी सर्वांची काळजी घेतो, सर्वांची चिंता वाहतो. जयाच कोणाचे सोसेना, तयाची निकांचन वासना, ठिकारिल्या धिकारेना तोची महापुरुष श्रीराम. ज्याला कोणाचे उणे सहन होत नाही, ज्याची सर्वांच्या सुखासाठी निरपेक्ष इच्छा असते व कोणी कितीही नावे ठेवली तरी तो कधीही नाउमेद होत नाही, तोच खरा महापुरुष होय. मिथ्या शरीर निंदिले तरी याचे काय गेले, ज्ञातासी आणि जिंतिले देहबुद्धीने श्रीराम. हे अवघे अवलक्षण ज्ञाता देही विलक्षण, काहीतरी उत्तम गुण जनी दाखवावे श्रीराम. की असा जो महापुरुष आहे की जो दुसऱ्याचं दुःख सहन करू शकत नाही, दुसऱ्याच्या सुखासाठी निरपेक्ष इच्छा त्याच्या मनामध्ये असते, सर्वांसाठी तो अहोरात्र मेहनत घेत असतो, काम करत असतो, अडल्या नडल्याला मदत करत असतो. असा जो खरा महापुरुष आहे, हा खरा महापुरुषाला जर कधी कोणी नावे ठेवली, कोणी त्याला काही वाईट बोलले तरीही तो कधीच दुखावल्या जात नाही. याला एकच कारण आहे की हा उत्तम पुरुष ज्ञानी असतो आणि ज्ञान असल्यामुळे त्याला हे माहिती आहे की शरीर हे माईक आहे आणि शरीर माईक मिथ्या असल्यामुळे जे काही कोणी बोलेल तर ते या शरीराला बोलतात आहे. मी तर आत्मा आहे, मी शरीर नाही तर मी आत्मा आहे याचं त्याला ज्ञान असते. त्यामुळे शरीराची निंदा ही माझीच निंदा आहे असं तो कधीच समजत नाही, कारण त्याची देहबुद्धी
गेलेली असते, त्याच्याजवळ ज्ञान असते, कारण तो स्वतःला आत्मा समजतो. त्यामुळे त्याचे सुखदुःख त्याला होत नाही. म्हणून अशी देहबुद्धी जेव्हा त्या ज्ञाताजवळून गेलेली असते, म्हणून ज्याच्याजवळ देहबुद्धी शिल्लक आहे ते लोक कुलक्षणी असतात, म्हणजेच त्यांच्याजवळ करंट लक्षणे असतात. आणि जो आत्मज्ञानी पुरुष असतो तो या देहापेक्षा वेगळा राहतो. देह मी नाही हे तो समजून असतो, म्हणून तो मी आत्मा आहे याच विचारामध्ये सगळीकडे वावरत असतो. म्हणजे वरवर तो आपल्याला सामान्य माणूस जरी दिसत असला तरी उत्तम लक्षणे अंगीकारलेली असल्यामुळे तो आत्मज्ञानी पुरुष देहाहून वेगळा होऊनच या देहात राहत असतो. माणसाने जगाला उत्तम गुणांचा आदर्श तो घालून देत असतो. असा उत्तम गुणास मनुष्य वेदे, वाईट गुणासी प्राणी खेदे, तीक्ष्ण बुद्धी लोक साधे, काय जाणती श्रीराम. की अशा उत्तम गुणसंपदेकडे माणसे सहजच आकृष्ट होतात, पण ज्याच्याजवळ दुर्गुण असतात ते दुर्गुण पाहताच माणसे नाराज होतात. सामान्य माणसाला महान बुद्धिमंताच्या बुद्धीची धार कशी कळणार आहे. लोकी अत्यंत क्षमा करीती, आलिया लोकांची प्रचिती, मग ते लोक पाठी राखती, नाना प्रकारी श्रीराम. की ज्या ज्या लोकांशी त्या उत्तम गुणसंपदा असणाऱ्यांचा संबंध येतो ते संबंधात येणारे कितीही दुष्ट प्रवृत्तीचे सतत दुसऱ्यांचे दोष उणिवा काढणारे अपराधी असणारे लोकही असतील तरी हा उत्तम पुरुष त्यांना सरसगट क्षमा करतो. त्याची ही क्षमावृत्ती सर्वांना जाणवते व नंतर तेच आधी त्रास देणारे लोक त्याला नाना प्रकाराने मदत करतात, कारण त्या त्रास देणाऱ्या लोकांना स्वतःची चूक लक्षात येते. मग तेच प्रत्येक प्रसंगात या माणसाच्या पाठीशी उभे राहतात. बहुतांशी वाटे मी थोर, सर्वमान्य पाहिजे विचार, धीर उदार गंभीर महापुरुष श्रीराम. की या जगतामध्ये अनेक लोक असे आहेत की ज्यांच्याजवळ काही ज्ञान नसतो, विचार नसतो, तरीही ते स्वतःला फार मोठे समजतात. मी मोठा आहे या तोऱ्यामध्ये वागत असतात, बोलत असतात, जगामध्ये वावरत असतात. पण समर्थ म्हणतात की मी मोठा आहे असे स्वतःला कितीही वाटले तरी त्याचा काहीच उपयोग नाही. इतरांना तसे वाटले पाहिजे की खरोखर हा माणूस मोठा आहे. सर्वांना तसं वाटलं पाहिजे, कारण खरे महापुरुष अत्यंत धैर्यवान, उदार व प्रत्येक गोष्टीचा सखोल वेध घेणारे असतात. जेवढी काही उत्तम गुणांची लक्षणे आहेत ती सर्व समर्थांची व अवगुणांची लक्षणे करंट्यांची असतात हे ओघाने आलेच. म्हणून समर्थांनी सांगितलेल्या उत्तम गुणांची लक्षणे आपण अंगीकारण्याचा प्रयत्न करूयात. जय जय रघुवीर समर्थ.